चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ संघात अटीतटीचा सामना झाला। पूर्वार्धात 1-0 गोलनं आघाडीवर असलेल्या फुलेवाडी संघाला उत्तरार्धात मात्र चमकदार कामगिरी करता आली नाही। परिणामी संघावरील गोल फेडून आणखी एक गोल नोंदवत दिलबहार तालीम मंडळानं विजय मिळवत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली। श्री बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे। या स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ संघात सामना झाला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण अवलंबलं। फुलेवाडी संघाकडून अक्षय पाटील, सत्येन पाटील, लेनिन, दिग्विजय सुतार, सिद्धार्थ पाटील यांनी सातत्यानं दिलबहारच्या गोलक्षेत्रात चढाया केल्या। परिणामी सामन्याच्या 4थ्या मिनिटाला मारुती कोळी यानं मैदानी गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून प्रथम भोसले, स्वयं साळोखे, माणिक पाटील, फेबिन, सार्थक मगदुम यांनी चढाया केल्या। सामन्याच्या 56व्या मिनिटाला थांग जेलिन यानं मैदानी गोल करत संघाला 1-1 अशा बरोबरीत आणलं। त्यानंतर फुलेवाडीकडून आणखी एक गोल नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, मात्र सामन्याच्या 60व्या मिनिटाला स्वयं गिराजेच्या पासवर गंधर्व घाटगेनं गोल नोंदवत संघाला 2-1 अशा गोलनं विजय मिळवून दिला। या गोलमुळे दिलबहार तालीम संघानं चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। सामनावीरचा बहुमान थांग जेलिनला देण्यात आला।